आव्हान कराल जनतेला? जनतेला आमचं हेच आव्हान आहे, येणाऱ्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या संभाजीनगर शहरामध्ये शिवसेनेचा महापौर दरवेळेस या जनतेने बसवलाच, यावेळेसही आपला महापौर शिवसेनेचा मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा महापौर या संभाजीनगर बसवण्याचे असे आव्हान आम्ही जनतेला या माध्यमातून करतो. प्रभाग क्रमांक 2 यामध्ये बऱ्याच प्रमाणे विकास झालेलाच आहे शिवसेनेच्या माध्यमातून. राहिलेला विकास हा अजून कसा मोठ्या प्रगतीनं होईल यासाठी आम्ही सर्व 4 उमेदवार शिवसेनेच्या वतीने या निवडणुकीमध्ये उभे आहे. जनतेला हेच आव्हान आहे की प्रत्येक प्रभागामध्ये आमच्या या 2च्या प्रभागामध्ये चारही शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करावा असे आम्ही आवाहन करतो. प्रभागमध्ये काय समस्या आहे त्या तुम्ही कशा निवारण करणार? प्रभागमध्ये बऱ्याचशा प्रकारचे रस्ते वगैरे ऑलरेडी झालेले आहे. काही ठिकाणी गट्टू बसवणे महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं. काही आता आमच्या प्रभागामध्ये हाडके N11 या प्रभागामध्ये बऱ्याच प्रकारे कामं झालेली, पण N13 परिसरामध्ये बरेचसे कामं अजून बाकी आहे. ज्या प्रभागामध्ये ड्रेनेज नाही, रस्ते नाही, बऱ्याचशा समस्या या N13 परिसरामध्ये. तिथं पाण्याची व्यवस्था नाही, तिथं कालाचं पाणी पुरवठा होतं, तिथं ड्रेनेजचं पाणी त्या परिसरामध्ये होतं. अशा छोट्या छोट्या प्रश्नावर आम्ही जनतेच्या समोर जाऊन येणाऱ्या काळामध्ये जनतेला या समस्याच्या समोर जायची जरूरत पडलेली पाहिजे, यासाठी आम्ही सगळं प्रयत्न करत आहोत. भाजप म्हणतं आमचा महापौर बसेल, त्यावर कशी प्रतिक्रिया? भाजपला काय, भाजप म्हणाला काय, त्याचं भाजप सगळ्याचकडे महापौर बसणार म्हणतात, पण जनता ही जनार्दन ही सगळ्यात जाणती की या शहराला सुरुवातीपासून एकच नाव, महाराष्ट्राला, देशाला एकच नाव माहिती येते म्हणजे बाळासाहेब यांनीच. खरा जर कोणी टिकवलं असेल तर शिवसेनेनंच टिकवलं. भाजपचं जे अस्तित्व आहे फक्त बाळासाहेबांमुळंच आहे. त्या नगरपालिकेत कुठंही असो प्रत्येक ठिकाणी एकच नाव निघणार तो म्हणजे बाळासाहेब टिकणार. एकनाथ शिंदेसारखे मुख्यमंत्री, लाडक्या बहिणीसारख्या योजना, SD फुकट महिलांना हाफ तिकीट, या सगळ्या योजना एकच माणसाने आणल्या ते म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब. ज्याला खऱ्या सामान्य जनतेची जाण असलेला माणूस एकनाथ शिंदे. त्या एकनाथ शिंदे साहेबांना पूर्ण जनता त्यांच्या पाठीशी 100% लाडक्या बहिणी सकट उभं राहणार. हे जे ना ह्या सगळ्या काही ठिकाणी काही प्रमाणात कुठं नाराजगी असू शकते, पण मी माझ्या स्वतः व्यक्तिगतून सांगतो की मी या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 2 सर्वसाधारण पुरुषमध्ये निवडणुकीत उभा आहे. मी पक्षाला तिकीटसुद्धा न मागता मला पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे आपण जर म्हणू की नाही यांना तिकीट दिलं, नाकारलं, त्यांनी नाकारलं, इथं 5 लेट झाली, इथं नाश्ता वगैरे दिला, तसं असा प्रकार शिवसेनेमध्ये कधी आजपर्यंत झालेला नाही, भविष्यात होणार नाही. मी एक सतत हक्काने सांगू शकतो की मला पक्षाने मला एवढं न मागता देखील मला एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर दिली आणि मला या येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा भगवा महापालिकेत निवडण्यासाठी मला पक्षाने स्वतःहून उमेदवारी दिली, मी न मागताही दिली. म्हणजे त्यावेळी विचार करतो की शिवसेना ही सामान्य जनतेची, सामान्य माणसाचं किती रक्षण करते. जनतेला काय आव्हान करा? नमस्कार. आपण सगळ्यात पहिले आता उपनगरी गटामध्ये आपण काम करत होते, आता शिवसेना गटातून आपण तिकीट मिळते. मी अगोदरही शिवसेनेत होतो, आताही शिवसेना याच पक्षामध्ये आहे. त्याच्यामुळे शिवसेनेशी आमचे सगळ्यांचे जुने संबंध असल्यामुळे, जुने नातेसंबंध असल्यामुळे आम्ही 4ही उमेदवार शिवसेना या पक्षाशी रिलेटेड आहे. म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीनं आम्हाला चौघांनाही धनुष्यबाण ही निशाणी मिळालेली आहेत, याच्यात तीळ मात्र शंका नाही. बाकी तुमचं जे म्हणणं होतं की शहरामध्ये काय काय झालं, काय काय नाही झालं, मी आपल्याला दोन्ही मुद्दे सांगू इच्छितो की 1988पासून बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती विश्वास ठेवून या छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सांगायला आम्हाला अभिमान आहे. आम्ही शिवसैनिक या नात्याने सांगू शकतो की शहरामध्ये आज तुम्ही कुठेही जा, 100% रस्ते झालेले आहेत, मोठे रस्ते 100% झालेले आहेत, हे सगळ्यांना मान्य आहे. दुसरा मुद्दा, मॅक्झिमम मोठाल्या रस्त्यावर डिवायडर झालेले आहेत, हे पण सगळ्यांना मान्य आहे. तसेच 100% LED लाईट लागलेले आहेत शहरामध्ये, हे देखील शिवसेना या माध्यमातून बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं व सर्वांच्या माध्यमातून हे झालेले आहेत. तसेच कचऱ्याची गाडी 365 दिवस शहरामध्ये सगळ्या ठिकाणी जाते. या सर्व जे शहरातील मूलभूत गरजा असतील, ड्रेनेजचे कामं मॅक्झिमम झालेले असतील शहरामध्ये, म्हणून आपलं हे शहर एक आपल्या आशिया खंडामध्ये नामांकित झालेलं शहर आहे. साहजिक आहे, पाण्यामध्ये आम्ही खूप मागे जरी असलो तरी या आपल्या शहरामध्ये पाण्याचं नियोजन आता 38 किलोमीटरची पाईपलाईन पूर्ण झालेली आहे. तिची टेस्टिंग 26 जानेवारीच्या आसपास होणार आहे. पण तो पाण्याचा एक प्रश्न बाकी आहे फक्त शहरामध्ये, तो प्रश्न देखील पूर्णत्वाकडे या 2 महिन्यामध्ये होणार आहेत. त्याच्यामुळं शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून झालेले हे सर्व कामं असल्यामुळे योगायोगानं आपल्याकडे मोठा, अजून मी सांगायला गेलो इथं बाकी आमदार खासदार बोलतील, आपल्याकडे शहरामध्ये MIDC आहे, वाळूज MIDC आहे, चिकलठाणा MIDC आहे, DMIC आहे,
शेंद्रा MIDC आहे, ह्या असल्यामुळं शहरामध्ये वाढता ओघ बघत असताना शहराची खूप डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या माध्यमातून मला सांगायला आनंद होईल, आम्ही जे विकास कामं हे आपल्या भागात केलेले आहेत. शहरामध्ये 10 झोन ऑफिस होते, त्यातलं एक झोन ऑफिस आम्ही 2017ला सर्व नेत्यांच्या माध्यमातून इथं आपल्या हाडकोतील नागरिकांसाठी घेऊन आलो. शहरामध्ये महानगरपालिकेची शाळा भरपूर आहे, परंतु त्या CBSE शाळा 6च आहे आणि CBSE 6मध्ये असल्यामुळे आपल्या या नाकरामध्ये ती शाळा आम्ही मंजूर करून घेतली आणि सुरू देखील आहे. आज 500 विद्यार्थी ते शिकत आहे, त्याचाही आम्हाला आनंद वाटतो. आणि त्या 6मधून ही आपली टॉप 1मधली शाळा. भाजी मंडी इथं 140 वट्याचं काम चालू आहे, ते देखील 80% काम सुरू झालेलं आहे आणि एक 10-20% काम राहिलं. पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये त्याचं देखील वट्याचं वाटप होणार आहे. ते देखील आपले आमदार, खासदार, मंत्री महोदयाच्या हस्ते आपण ते वाटप करणार आहोत. शहरामध्ये सगळ्यात सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल एकच आहे महानगरपालिकेचं, ते पण आपल्या या नाकरामध्ये आहे. त्याची देखील बिल्डिंग पूर्ण झालेली आहे. छोटे मोठे कामं बाकी 1 महिना 1.5 महिन्यामध्ये त्याचं देखील लोकार्पण होणार आहे. हे जे कामं जे या भागात झालेले आहे हे पूर्ण प्रभागामध्ये कसे करता येईल. हा प्रभाग क्रमांक 2 पहिले छोटा होता, वार्ड नंबर होते आपल्या महापालिकेत, आता प्रभाग 2 झालेला असल्या कारणानं आत्ता रमेश भाऊनं सांगितलं N12मध्ये काय परिस्थिती आहे, N13मध्ये काय परिस्थिती आहे, त्या देखील आम्हाला कशा प्रकारे चांगलं करता येईल, त्या लोकांची कशी सेवा करता येईल. तसेच आपल्या या भागामधले आपण जिथं आपण या नाकरामध्ये आहोत, आम्ही सर्वजण पाण्याचा प्रश्न जर आहे तर त्याचे निरोप आम्ही सगळेजण अनेक वर्षापासून देत असतो. सकाळी रमेश भाऊ असेल, मी असेल, 4-4:30ला आम्ही लोकांना निरोप देतो. कधी पाणी 1 तास लेट जरी असलं, मेसेजद्वारे कळवणं असेल, सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना लोकांना सांगणं असेल, हे आम्ही सगळेजण अनेक वर्षापासून करतो. पाण्याचा मेसेज टाकायचा असेल तर फक्त शिवसैनिकच टाकतात, हे तुम्ही सर्वेमध्ये विचारू शकतात लोकांना. बाकी इतर लोक कोणीही मेसेज टाकत नाही, हे आम्ही जबाबदारीने सांगतो. आता एकदा पाण्याचा प्रश्न तर आपण नागरिकांना सांगतोय, पण आता सुदर्शन ह्या ठाकरे जिल्ह्यामध्ये सुद्धा पण आता जे ताकदीला सुद्धा पाणी वगैरे आणि गाडीसुद्धा पण येते. बाळासाहेब ठाकरे उद्यान एक चांगलं उद्यान आहे. काही विघ्न करणारे लोक पण असतात, विघ्न आणणारे. शहरातील एक बाळासाहेब ठाकरे उद्यान हे नामांकित उद्यान आहे या नाकरामधलं. इथे सांगायला मला अभिमान होईल की शहरामध्ये असं कुठं गार्डन आहे की जिथं 3 ट्रॅक आहे. एक पेवर ब्लॉकचा ट्रॅक बनवलेला आपण, एक लाल मातीचा ट्रॅक बनवलेला आहे आणि तिसरा जो ट्रॅक आहे तर पावसाळ्यामध्ये आपण जिन्यावरती बाहेर जी फरशी लावतो, चेकट टाईस वगैरे असते, पाय निष्ठुनी म्हणून, या वार्डातील आपल्या भागातील माता भगिनींना, ज्येष्ठ नागरिकांना फिरताना पाय निष्ठू नये, काही दुर्घटना घडू नये म्हणून आम्ही ती फरशी देखील बसवलेली आहे. पूर्ण शहरामध्ये ती फरशी कुठे दिसणार नाही. तसेच 2011-12लाच आपण ओपन जिम तिथं बसवलेली आहे. एक होती, लोड होता म्हणून आपण 2017-18ला परत दुसरी ओपन जिम बसवली. शहरामध्ये कुठंच 2 ओपन जिम नाही आहे, ह्या गार्डनमध्ये ओपन जिम आहे. परंतु आता जे नवीन फॅड सुरू झालेलं आहे अख्ख्या शहरामध्ये, कुठेही 5-25 मुलं जमतात, केक कापतात, रोडवर गाडी लावतात, ते अचानक येतात, केक कापतात आणि मध्ये केक कापामध्ये थोडासा वादावादी पूर्ण शहरात कुठं ना कुठं होत असते. त्याच्यामुळे तो विषय गौण आहे. तरी आम्ही तिथं बऱ्यापैकी सगळं नियोजन केलेलं आहे. पोलीस प्रशासन देखील मदत करतं आणि आम्हाला शिवसैनिकाला कोणाला जरी फोन आला तर आम्ही पोलीस प्रशासन किंवा मग आम्ही दोघांपैकी ज्याला शक्य होईल तिथं आम्ही स्पॉटवर जाऊन जी काय घटना आहे त्याला समोर जाऊन त्याला आम्ही निवडण्याचा प्रयत्न करतो.